अखंड हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्रांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत 22 जानेवारीला श्रीराम मंदिर आणि श्रीरामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होतोय। त्यानिमित्त श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासद्वारे संपूर्ण हिंदू समाजाला निमंत्रण देण्यात येत आहे। माझी वस्ती माझी अयोध्या या संकल्पनेतून अयोध्येतील श्रीराम मंदिरात पूजित अक्षता घरोघरी देण्यात येणार आहेत। दिनांक 17 रोजी सबका मालिक एक साईंची नगरी शिर्डीत श्रीराम अक्षता मंगल कलश यात्रा दाखल झाली। ढोल ताशांच्या निनादात आणि साईरामाचा जयघोष करत मिरवणूक काढण्यात आली। शिर्डीचा मुख्य रस्ता तसेच साई पालखी मार्गाने श्रीराम पूजा मंगल कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली। झांज व ढोल ताशांचे वादन, श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांच्या वेशभूषा परिधान केलेले लहानगे जय श्रीराम आणि साईबाबांच्या जयघोषणा राम अक्षता मंगल कलश डोक्यावर घेऊन मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिला अशा वातावरणात मिरवणूक पार पडली। तब्बल 492 वर्षांचा प्रभू रामचंद्रांचा वनवास आता संपणार असून अयोध्येत 22 जानेवारी रोजी श्रीरामाची मंदिरात प्रतिष्ठापना होणार आहे। त्यानिमित्ताने संपूर्ण देशात श्रीराम पूजा मंगल अक्षता कलश दर्शनासाठी आणला जात आहे। मंगल अक्षता कलशातील अक्षतांचे वाटप 1 ते 15 जानेवारी दरम्यान घरोघरी करण्यात येणार आहे। श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिनी सर्व नागरिकांनी आपल्या घराच्या देव्हाऱ्यातील देवांवर अक्षता वाहून पूजा करून श्रीरामाचा नाम जप करावा असे आवाहन विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आले आहे। श्री साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये शिर्डीमध्ये आज जे आपल्या अयोध्येमध्ये जे पूजन करून आलेल्या अक्षता आहे त्या अक्षता आपल्या शिर्डीमध्ये आलेल्या आहे। त्याचं भव्य स्वागत हे सर्व राम भक्त साई भक्त यांनी केलेला आहे। अतिशय उत्साहामध्ये अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या अक्षता कलशांचं मिरवणूक शिर्डी शहराच्या प्रत्येक भागातून होणार आहे आणि त्याची जी सांगता आहे ती आपल्या बाबांच्या साईबाबांच्या मंदिरापाशी बाबांच्या मंदिराच्या जवळ असणारं जे मारुती मंदिर आहे त्या ठिकाणी या अक्षतांची मिरवणूक जाणार आहे आणि सर्व साई भक्तांना ह्या दर्शनासाठी आणि पूजन करण्यासाठी सर्व गावामधून आम्ही या अक्षता मिरवत आहोत। सध्या या कलशाचे शिर्डीच्या मारुती मंदिरात पूजन करून दर्शनासाठी ठेवण्यात आले। साईबाबांनी आपल्या हयातीत श्रीरामनवमी उत्सवाची सुरुवात केल्याने साईबाबा संस्थांच्या वतीने देखील पवित्र कलश पूजन होऊन बाबांच्या समाधी मंदिरात भाविकांना दर्शनासाठी ठेवले जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट SP 24 तास शिर्डी।